बीडच्या परळी शहरात गेल्या वर्षांची एक घटना पुन्हा नव्यानं समोर आली आहे। 29 जून 2024 रोजी झालेल्या गोळीबाराच्या घटनेत सरपंच बापू आंधळेचा मृत्यू झाला। या हल्ल्यात महादेव गीतेवर गंभीर हल्ला झाला, तो जखमी झाला। या प्रकरणात महादेव गीतेनं वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हा सगळा प्रकार झाल्याचा गंभीर आरोप केला। त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे। या आरोपांचा एक व्हिडिओ आज जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केला। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे वातावरण ढवळून निघालंय। अशातच आता गेल्या वर्षी सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणी एक मोठा खुलासा करणारं ट्विट जितेंद्र आव्हाडांनी केलंय। धक्कादायक बाब म्हणजे संतोष देशमुखांपाठोपाठ बापू आंधळेंच्या हत्येमागे वाल्मिक कराडचा हात असल्याची चर्चा आहे। आणि अशातच राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी महादेव गीतेचा एक जुना व्हिडिओ ट्विट केलाय। 29 जून 2024 ला महादेव गीतेवरती वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं हल्ला झाला। जखमी इसमाचा अंबाजोगाई मेडिकल कॉलेजमध्ये उपचार घेत असतानाचा 2 जुलै 2024 चा व्हिडिओ महादेव गीतेनं तयार केलाय, असे या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। त्यामुळे महादेव गीतेचा हा व्हिडिओ कमालीचा चर्चेत आलाय। बाहेर निघाल्याबरोबर बापाने माझ्या छातीत बुक्की मारली। का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं। वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं। बीडच्या परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात 29 जून 2024 ला महादेव गीतेच्या घरावर सरपंच बापू आंधळे आणि गोट्या गीते यांच्यासह 15 ते 20 जणांच्या जमावानं गोळीबार केला होता। गाड्यांची सुद्धा तोडफोड झाली। महादेव गीतेच्या फिर्यादीनुसार या घटनेच्या वेळी बापू आंधळेनं त्याच्या छातीत बुक्की मारली आणि गोळ्याही चालवल्या। याच गोळीबारात महादेव गीते गोळ्या लागून जखमी झाला, तर गोळीबारात बापू आंधळेचा मृत्यू झाला। या प्रकरणी बबन गीते, मुकुंद गीते, महादेव गीते, राजाभाऊ निहरकर, राजेश वाघमोडे यांच्यावर गुन्हा दाखल झाला। यात वाल्मिक कराडचं सुद्धा नाव होतं, पण तपासांती या प्रकरणात कराडचा सहभाग न आढळल्यानं त्याचं नाव गुन्ह्यातनं वगळण्यात आलं। असं झालंय का? हो, ट्विट केलंय। जर आता जितेंद्र आव्हाड साहेबांनी ट्विट जर केलं असेल, मला वाटतं ते खरोखर तपासलं गेलं पाहिजे। महादेव गीते हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते बबन गीतेचा कार्यकर्ता आहे, तर मृत बापू आंधळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांचा समर्थक होता। वाल्मिक कराडच्या सांगण्यावरनं गोळीबार केल्याचा दावा महादेव गीतेकडनं केला जातोय। बापू आंधळे हत्या प्रकरणी 2 वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत। या प्रकरणी तपास सुरू असून महादेव गीतेसह 8 आरोपी कारागृहात आहेत, तर बबन गीते फरार आहे। जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या एक्स पोस्टमधील व्हिडिओमध्ये महादेव गीतेनं बापू आंधळे हत्याकांडासंदर्भात काही गंभीर आरोप वाल्मिक कराडवरती केले। त्यामुळे आंधळे खून प्रकरणात वाल्मिक कराडचा हात आहे का असा सवाल उपस्थित होतोय। सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड। वाल्मिक कराडच्या मुलानं पोलिसांना तब्बल 150 कॉल केल्याचा आरोप आमदार सुरेश धस यांनी केला। महादेव मुंडेचा खून झाल्यानंतर फोन कसे जातात, फोन एकाच घरातून कसे गेले, असा सवाल त्यांनी उपस्थित करत या सगळ्या प्रकरणात आता वाल्मिक कराडच्या मुलांच्या दिशेनं अंगुली निर्देश केलाय। त्यामुळे वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर आता नंबर मुलांचा आहे का सवाल। सतत मला वाटतं 100 वेळा 150 वेळा मोबाईल केलेले। यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय, हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे। खून आणि खंडणी प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड जेलमध्ये गेल्यानंतर आमदार सुरेश धस यांनी आता नवं टार्गेट शोधलंय। वाल्मिक कराडच्या मुलांना सुरेश धस यांनी आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय। महादेव मुंडेंची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड आणि श्री कराड यांनी पोलीस निरीक्षक रवींद्र सानप,
विष्णू फड, गोविंद भरणे आणि भास्कर केंद्रे यांच्यासह 6 मोबाईल क्रमांकांवर अर्ध्या तासात तब्बल 150 वेळा कॉल केले. हत्या झाली तेव्हा हे फोन का केले गेले याचा तपास झाला पाहिजे अशी मागणी सुरेश धस यांनी केली आहे. ज्या पोलिसांना कराडांच्या मुलांनी फोन केल्याचा आरोप करण्यात आला आहे ते पोलीस कर्मचारी वादग्रस्त असल्याचा दावाही धस यांनी केला आहे. हे पोलीस कर्मचारी 15 वर्षांपासून एकाच ठिकाणी नोकरी करतायत. याकडेही धस यांनी लक्ष वेधलंय. महादेव मुंडेचा खून झाला त्यावेळेस यांच्या घरातून त्यांच्याकडे फोन कसं काय जातात याचाही तपास झाला पाहिजे. मी आज आरोपी मानत नाही, पण मग यांना 150 कॉल करण्याची आवश्यकता काय हे मी एसपींना निवेदन दिलेलं आहे. आणि 150 कॉल चेक केले गेलेत मनाकडून. जे मुंबईवरून सायबर तज्ज्ञ आणलेले आहेत दुबे नावाचे जे सायबर तज्ज्ञ आहेत त्यांनी त्यांचं मत या ठिकाणी नोंदलेलं आहे. आमदार सुरेश धस यांनी सुरुवातीपासूनच वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकाच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. परळीतील काही खुणांची प्रकरणं धस यांनी चव्हाट्यावर मांडली आहेत. आता धस यांच्या रडारवर वाल्मिक कराडची मुलं आली आहेत. त्यामुळे धस यांनी केलेले आरोप आणि दाव्यांकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.